नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट पाहायला मिळतोय। परंतु मित्रांनो, राणी इंद्राचा जो काही रोमॅन्स आपल्याला पाहायला मिळतोय त्यामध्ये मालतीने मात्र आता चांगलाच खोडा घातलाय आणि विक्रांतने त्याचं घड्याळ परत करत खूप मोठा गेम केलाय। इकडे मात्र आपल्याला आता आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवला गेलाय ना, तर नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण बघतो इंद्राच्या हाताला खूप चटके लागलेले असतात। राणी म्हणते, अहो इंद्रजित सर, मी काहीतरी मल्लम वगैरे लावून देऊ का? इंद्रा म्हणतो, नको ग राणी, काही नाही, आपोआप होईल ते कमी। राणी आता इंद्राला आतमध्ये घेऊन जाते, त्याच्या हाताला आता ते चांगलं क्रीम वगैरे लावते आणि इकडे मालती मात्र तिला आता राणीचा भयंकर राग आलेला असतो। राणीने तिकडून जाताच जी मालती आहे ना, आबा, ते दोघे जेव्हा बसतात तेव्हा आबा म्हणतात, मालती, अहो का तुम्ही राणीच्या मागे लागलेले असता? का तुम्ही तिला असं घालून पाडून बोलता, तिचा अपमान करता? मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये। खरं तर तुम्ही असं करायला नकोच होतं। तुम्ही का असं वागलात? तुम्ही का तिला बोललात? आणि इकडे आपल्या इंद्राला किती त्रास झाला तुम्ही बघितलं नाही का? अहो, त्या पोरीमुळे आपल्या पोराला एवढा त्रास होत असेल तर तुम्ही का त्या राणीची, त्या अवदसीची बाजू घेता? मला कळत नाही। इंद्राने माझा विचार केला का? नाही ना, मग मी का त्यांचा विचार करू? असं आता मालती चिडून चिडून बोलत असते, अंगाची आग करून घेते। तेवढ्यात तिकडे प्रेक्षकांनो जबरदस्त एंट्री आपल्याला दाखवली विक्रांत आणि उर्मिलाची। विक्रांत म्हणतो, अहो मालती काकू, बरोबर बोलताय तुम्ही। खरं तर इंद्राने तुमचा विचार करायला पाहिजे होता, तुमच्या भावनांचा विचार करायला पाहिजे होता। त्याने असं कसं घड्याळ विकलं? तिचं ते घड्याळ तेव्हा ते त्या राणीसाठी विकलं, तुमचा साधा विचारही त्याने केला नव्हता। खरं तर विचार करायला पाहिजे होता आणि तुम्ही का त्यांचा विचार करताय? मग आता कशाला विचार करायचा? सोडून द्या ना। हे बघा, मी तुम्हाला आता एक सांगतोय मालती काकी, मी तुमच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट घेऊन आलोय। मालती म्हणते की, विक्रांत, अरे काय हे दोघं बाप लेक आता ही अवदसा घरात आल्यापासून ना तिच्याच बाजूने बोलतात, सगळं तिच्या बाजूने बोलत असतात, वागत असतात, मला एकटीला पाडतात। माझी मतं निदान तुला तरी कळली रे बाबा, इतकं तरी तुला कळलंय, माझं म्हणणं पटतंय, कारण की इथं तर कुणालाच काही कळत नाही आहे माझ्या घरामध्ये माझं म्हणणं। आता मात्र तो विक्रांत लगेच बोलतो, मालती काकी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला खरं तर तुमचं म्हणणं पटतंय, खरंच मलाही माफ करा, मी पण तर तुमच्याशी खूप चुकीचा वागलो एवढे दिवस, आता मला तुमची बाजू मांडावीशी वाटली म्हणूनच मी इकडे आलोय। आणि हे बघा, हे घड्याळ मी आता घेऊन आलोय, हे धरा इंद्राचं घड्याळ। आता मालती आबा इकडे घड्याळ बघतात आणि इंद्राला तुम्ही हे घड्याळ घेतलेलं आवडणार नाही असं आबा आता इकडे मालतीला बोलत असतात। इकडे मात्र लगेच मालती काकूला आता उर्मिला बोलते, काकी प्लीज घ्या ना तुम्ही हे घड्याळ। अहो का नाही घेताय? घ्या, हे तुमचंच आहे, इंद्रा भाऊजींचंच आहे, विक्रांत घेऊन आलाय, माहिती आहे का? ते घड्याळ तुम्हाला चांगलं वाटावं, तुम्हाला आनंद मिळावा म्हणूनच त्यांनी ते घड्याळ आणलंय ना। मालती म्हणते, इंद्राने माझा विचार केला नाही घड्याळ गहाण ठेवायच्या वेळेस, मग मी का त्याचा घड्याळ घेताना विचार करू? मी पण त्याचा आणि आबांचा विचार करणार नाही। मला माहीत नाही आहे माझ्या भावनांचं त्यांना का काही वाटलं नाही, आता मात्र मलाही त्याच्या भावनांचं काहीच वाटणार नाही आहे, असं म्हणत मालती खूप रागराग करते। विक्रांत आणि उर्मिलाचा प्लॅन मात्र आता सक्सेस होतो मित्रांनो, ते दोघं एकमेकांकडे बघून खुश होतात। तर आता मालती मात्र बोलत असते की, हे बघा, तुम्हाला एवढा राणीचा पुळका आलाय ना, तर तुम्ही तिच्या बाजूने बोलत राहा, कारण की हे बघा, तिच्याचमुळे आज माझा इंद्रा माझ्यापासून दूर होतोय। तिचंच पडलेलं असताना संपूर्ण वेळ राणी राणी, फक्त त्या अवदसेमुळे आज माझं पोरगं माझ्यापासून दूर चाललंय। आता मात्र इकडे प्रेक्षकांनो आपल्याला असं दाखवलं जातं, विक्रांत आता उर्मिला निघून जातात, तर राणी इंद्रा घरात असतात। मालती जेव्हा येते तेव्हा इंद्रा हात पुढे करून, काहीतरी तुझ्यासाठी आणलंय असं मालती बोलते। आता इंद्रा म्हणतो, काय आणलं आई? तेव्हा ती घड्याळ मात्र इंद्राच्या हातात ठेवते। इंद्रा म्हणतो, आई, कुठून आणलंस तू हे घड्याळ? कुणी दिलं तुला हे घड्याळ? तेव्हा मालती म्हणते, हे बघ इंद्रा, मला माहिती आहे तुला माझी अजिबात काळजी नाही आहे, पण मला माझं प्रेम हे कुणाशी आता शेअर करायचं नाही आहे, अजिबात तू माझ्या प्रेमाची तुलना कोणासोबत करू नको। अरे या घड्याळीसोबत माझ्या काही आठवणी आहेत, हे घड्याळ तू असं कुणाला का दिलंस? मला अजिबात पटलेलं नाही आहे, प्लीज तू माझ्या आठवणींसोबत असं छळू नकोस, या आठवणी माझ्या आहेत, अजिबात ते तू करायचं नाही। इंद्रा म्हणतो, घड्याळ कोणी दिलं आई? तर आबा म्हणतात, हे घड्याळ त्या विक्रांतने दिलं। तर आता लगेच इंद्रा म्हणतो की, अजिबात तुला गरज नव्हती आई हे सगळं फालतूपणा करायची, घड्याळ तुला घ्यायचं होतं, माहिती आहे का तुला? हे घड्याळ त्यांनी जाणून बुजूनच तुला आणून दिलं असेल ना, तू कशाला त्याच्याकडून घड्याळ घेतलं? तर आता इकडे मालती बोलते, काय झालं? त्याला तरी माझ्या भावना कळल्या रे, पण तुमच्या दोघांना कळत नाही।
नाही आहे ना, मग मी काय करणार सांगा ना तुम्ही दोघंजणं. इकडे आता उर्मिला विक्रांत त्यांचं सगळं बोलणं चोरून ऐकतात. तिकडून ते निघतात. खरं राणी इंद्रा जे असतात ते आता रात्री राणी अभ्यासाला लागते. अभ्यास करता करता तिला सारखा भास होतो की खरंच इंद्रा सरांनी मला आवाज दिला आहे का. पण इंद्रा तिकडे आवाज देत नसतो. तो राणीला म्हणतो, राणी चल अभ्यास कर मन लावून. इंद्रा राणीच्या जवळ जातो. राणीला आता वेगळंच काहीतरी फिलिंग येत असते. राणी तिकडे इकडे बघायला लागते. तर प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी जो इंद्रा आहे त्याचा ऑनलाईन आता एका जागी कंपनीमध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू असतो. तिकडे आता व्हिडिओ कॉलवर त्याचा इंटरव्ह्यू होणार असतो. तो आता छान तयार होतो. राणी त्याच्या शर्टाचे बटन वगैरे लावून देते. त्याच्या हाताला भाजल्याचे चटके मिळाल्याचे डाग आहेत, त्याच्यामुळे त्याला साधं बटनही लावता येत नाही. राणी आता इंद्राकडे एकसारखं बघते. इंद्रा म्हणतो, राणी अगं माझी इंटरव्ह्यूची वेळ झाली आहे. इंद्रा आता बाहेर येऊन तिकडे बसतो इंटरव्ह्यूला आणि इकडे त्याला कॉल करून तो बोलतच असतो. तेव्हा ते बोलतात की आम्ही तुम्हाला अपॉइंटमेंटचा मेसेज टाकू, तेव्हा मात्र तुम्ही आम्हाला भेटायला या. तेव्हा इंद्रा आता ओके बोलतो आणि लगेचच प्रेक्षकांनो इकडे विक्रांत मात्र सगळा त्याचाच प्लॅन असतो. विक्रांत आता तो जो सर आहे त्यांना आता जाऊन भेटलेला असतो. त्यांचाच काहीतरी मोठा प्लॅन झाला आहे. आता नक्की मालिकेमध्ये कुठला ट्विस्ट येणार आहे हे सगळं पाहण्यासाठी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.